कुछ लोगों को लगता है इसमें कहीं न कहीं मोदी का राजनीतिक स्वार्थ है। विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध. मित्रांनो नमस्कार. खरं तर आज आपण पाहतोय की एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे ज्यामध्ये 3 कायदे पारित करायचे आहेत आणि ते अधिवेशन सुरू आहे. खरं तर आज सकाळपासून आमचं ह्या अधिवेशनावरती पूर्ण लक्ष आहे. खरं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो कायदा आहे तो संविधान संशोधन एक विधेयक मंजूर करायचं आहे. दुसरं आहे डिमिटेशनचं आणि दुसरं आहे महिला आरक्षण, म्हणजे महिलांना 33% आरक्षण द्यायचं. तर याला विरोधकांनी प्रचंड विरोध केला आहे. खरं बघायला गेलं तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जेव्हा भाषण झालं तेव्हा त्यांनी त्याच्या भाषणामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. जनतेला तेव्हा असं वाटलं की खरंच अतिशय महत्त्वाचा हे कायदा आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं आहे की मित्र म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करतो की महिला आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना महिला कधीही माफ करणार नाहीत. आदरणीय अध्यक्ष, यहाँ कुछ लोगों को लगता है इसमें कहीं न कहीं मोदी का राजनीतिक स्वार्थ है. अरे भाई, इनको बोलने दीजिए. वहां पर बेचारे के मुंह पे ताला लगा हुआ है. वो बगल में कोई बोलने नहीं देता उसको. आदरणीय अध्यक्ष जी, देखिए इसका अगर विरोध करेंगे तो स्वाभाविक है कि राजनीतिक लाभ मुझे होगा, लेकिन साथ चलेंगे तो किसी को भी नहीं होगा, ये लिख के रखो. आणि सर्वांनी जर सहकार्य केलं तर इतिहासामध्ये सर्वात मोठं हे काम होईल असं त्यांनी सांगितलं. खरं तर पाहायला गेलं तर या वाक्यावरून महिलांचं आरक्षण जे आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचं भाषण केलं. पण त्यांच्या भाषणानंतर लगेच सावंतांचं भाषण झालं, अरविंद सावंत. पण अरविंद सावंत यांनी यावेळेस खूप मोठा आरोप केलाय, ते म्हणजे महिला आरक्षण आताच तुम्हाला कसं सुचलं. खरं तर हे 2023लाच कायदा पास झालेला आहे, पण मध्येच कोरोना आला किंवा जनगणनेच्या नुसार जे महिला आरक्षण द्यायचं होतं ते राहून गेलं. पण यावेळेस महिला आरक्षण आणण्यामागे 2 हेतू आहेत. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, हे 2 हेतू कुठले. एक हेतू हा आहे की सध्या 5 राज्यामध्ये चालणाऱ्या निवडणुका, या निवडणुकीला अनुसरून महिलांचा जो 33%चा जर हा कायदा पारित केला तर यांना मोठ्या अभिमानानं सांगता येईल की बघा आम्ही जे एवढ्या वर्षापासून जे कार्य पेंडिंग होतं ते आम्ही केलंय. खरं तर महिला आरक्षणाबद्दल विरोधकांचा देखील विरोध अजिबातच नाही आहे. पण त्या महिला आरक्षणाच्या सोबत नेमका जो कायदा आणला आहे किंवा जो कायदा आणू पाहत आहे ते म्हणजे डिमिटेशनचा. डिमिटेशन म्हणजे काय झालंय की ज्या आता जवळपास 543 खासदार आहेत तर त्यांची 50%नी जर संख्या वाढली तर म्हणजे मॅक्सिमम 816 ते 850 पर्यंत खासदार त्या ठिकाणी होऊ शकतात. अगर ये विधेयक पारित होता है तो समझ लीजिए कि इस देश में लोकतंत्र खत्म हो जाएगा. जैसे ये पारित हो जाए, मैं कल एडवर्टाइजमेंट दे करके सबका धन्यवाद करने के लिए तैयार, सबके फोटो छपवाने के लिए तैयार. क्रेडिट आप ले लो, चलो. क्रेडिट की चिंता है क्या है जी, ले लो ना क्रेडिट. भैया महिलाओं का आरक्षण का बिल 2023 में पास हुआ ना. तो किसकी फोटो छपवानी है, सरकारी खर्चे से हम करवा देंगे. चाणक्य आज अगर जिंदा होते तो वो भी चौंक जाते. सामने से क्रेडिट का ब्लैंक चेक आपको दे रहा हूं. भूल गए आप, आपने विशेष अधिवेशन बुलाया है. महिलाओं को मिलने वाले इस अधिकार का जिसने विरोध किया, देश की महिलाओं ने उन्हें माफ नहीं किया है. हमने विरोध किया था महिला आरक्षण को, इस वक्त बुलाया सर, जबकि देश में 5 राज्यों में चुनाव शुरू है. ऐसा नहीं हुआ. आपने आरक्षण का बिल डिलिमिटेशन के साथ जोड़ा है, तब विरोध हो रहा है. करो आरक्षण का बिल अभी पास कर देते, छोड़ दो डिलिमिटेशन का बिल. हमारे महामहिम राष्ट्रपति जी को इसी सदन के उद्घाटन पर आपने नहीं बुलाया, ढूंढ गए. समय की बात है, ये समय अभी क्यों? ये पहला सवाल. क्या जून जुलाई में नहीं कर सकते थे? ब्रिजभूषण सिंह नहीं भूलना, महिलाओं के सम्मान करने वाले लोग हैं क्या? ये महिलाओं के सम्मान की बात करते हैं.
आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या ज्या 288 जागा आहेत त्या वाढून 413 पर्यंत जाऊ शकतात. जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने जर कायदा पारित झाला तर याच्यामध्ये काय होणार हे तुम्हाला नाही कळलं असेल तर जाणून घ्या. यामध्ये हे होणार की जे राज्य छोटे आहेत, ज्यांची लोकसंख्या काबूत आहे, ज्यांनी लोकसंख्येचे नियम पाळलेत, हम दो हमारे दो ह्या पद्धतीने ज्यांनी आपलं सगळं राज्य ज्या पद्धतीनं काबूत केलेलं आहे आणि अगदी कमी लोकसंख्या असणाऱ्यांची जी आहेत लोकप्रतिनिधी त्यांची निवड कमी होईल. म्हणजे लोकप्रतिनिधी कमी असतील तर त्यांचे प्रश्न इथपर्यंत मांडले जाणार नाहीत आणि आपोआपच हा सत्तेचा एक खेळ होणार. आणि ही खेळी खेळण्यासाठी पुढच्या निवडणुकीसाठी हा डिमिटेशनचा कायदा आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो असा आरोप अरविंद सावंत यांनी केला. खरं तर अरविंद सावंत यांनी हे देखील सांगितले की आमच्या महाराष्ट्रामध्ये कधीच आम्ही महिलांना आरक्षण नसताना देखील आम्ही त्यांना महापौर केलंय किंवा शरद पवारांनी जसं अमोल कोल्हेंनी सांगितलं की शरद पवारांनी संरक्षण दलामध्ये देखील महिलांना प्राधान्य दिलंय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग हे अचानक कायदा येण्यामागचा उद्देश काय, तर यावरती आत्ताही आपण पाहतोय की खरं तर मी आता प्रियंका गांधी यांचं भाषण ऐकलं. तर प्रियंका गांधी नक्की काय म्हणाल्या ते पहा, कारण प्रियंका गांधी यांनी ह्या गोष्टीवरती अगदी शांतपणे आणि सहज जे उत्तर दिलंय त्यांनी ते सांगितलं आहे याच्यामध्ये की हे विधेयक इस विधेयक का मकसद बदल डाला है, आपली सत्ता त्यांना टिकवायची आहे. महिलांचा सन्मान करत असाल तर तुम्ही करा, पण त्या महिलांचा राजकीय फायदा उचलू नका अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. आपण पाहूयात प्रियंका गांधी काय म्हणाले. त्यानंतर आपण पाहतोय की अमित शहा यांचं भाषण झालं प्रियंका गांधींच्या भाषणानंतर. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने प्रियंका गांधी यांनी टीका केलेली आहे की त्या टीकेवरती अमित शहा हे देखील हसले, कारण प्रियंका गांधीने मूळ मुद्दाच पकडलेला आहे की तुम्हाला हे सगळं डिमिटेशनचा जो कायदा आणायचा तो का आणायचा आहे. बरं, हे कायदा आणल्यानंतर काय होणार त्याच्यामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलंय की जर हा कायदा आणला तर नवीन संसद भवनामध्ये जवळपास 850, 890, 880 खासदार बसू शकतात. जर 813 किंवा 850 पर्यंत खासदार त्या ठिकाणी आले तर प्रत्येक खासदारांचा प्रश्न त्यांना मांडता येईल का, त्यांचा प्रश्न सोडवता येईल का, जनतेला न्याय देता येईल का, एवढ्या खासदारांमध्ये त्यांचे प्रश्न मांडले जातील का, त्यांच्या प्रश्नांना वेळ भेटेल का, असा सवाल थेट अमोल कोल्हे यांनी विचारलाय. अशी माझे सहकारी अरविंदजी सावंत यांनी म्हटलं त्या पद्धतीने संपूर्ण विरोधी पक्षाचं हेच मत होतं की नारी शक्ती वंदन विधेयक हे 2024लाच लागू करा. द्या आमच्या बहिणींना हक्काचा अधिकार, द्या आमच्या बहिणींना या पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व. आणि हे फार सोपं होतं करणं. आणि हे आवर्जून सांगतो कारण उद्या हे सांगितलं जाईल की विरोध केला, पण विरोध या गोष्टीला नाही, अंमलबजावणीच्या पद्धतीला मात्र नेमका विरोध. परंतु आता मात्र जे विधेयक आणलंय ते महिला विधेयकाच्या आडून एक वेगळा कावा तर खेळला जात नाही ना, हा प्रश्न उपस्थित होतो. दुर्दैवानं ज्या राष्ट्रीय कार्यक्रम ज्या राज्यांनी अत्यंत प्रभावीपणे राबवले, लोकसंख्या नियंत्रणात आणली, त्या राज्यांना मात्र डिलिमिटेशन मध्ये शिक्षा मिळेल का, आणि ज्यांनी राबवली नाही त्यांना मात्र याच्यामध्ये सवलत मिळेल का, असा प्रश्न निर्माण होतो. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो प्रादेशिक असमतोलाचा. दोन महत्वाचे मुद्दे सर. प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आज आपण बघतो संपूर्ण देशामध्ये शहरी भागामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि डिलिमिटेशनचा निकष हा फक्त लोकसंख्या असेल तर शहरी भागातलं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याच वेळी ग्रामीण भागाचे मुद्दे, ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल का, हा पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जेव्हा 815 सदस्य होतील अध्यक्ष महोदय, तेव्हा या 815 सदस्यांना आज या सभागृहामध्ये अनेक सदस्य असे की ज्यांना हा प्रश्न आहे की माझा प्रश्न काळात कधी लागणार. त्यांना अनेकदा हा प्रश्न पडतो की 0 आवर मध्ये मी जी 2 मध्ये सर 0 आवर मध्ये मी मुद्दा मांडतो त्याचा मला ट्रेजरी बेंच कडून लिखित उत्तर येत नाही. मला जो खासदार निधी मिळतो तो केवळ 5 कोटी रुपयांचा मिळतो. 24 लाख लोकसंख्या असते, म्हणजे रुमाल दिला आणि कोर्ट शिवायला सांगितलं अशी परिस्थिती आहे. माननीय स्पीकर, त्यामुळे या डिलिमिटेशनच्या विषयी जवाब देने के लिए कहा सर, कंक्लूड कर रहा हूं सर. त्यामुळे या डिलिमिटेशन विषयी पारदर्शकता आणि सुस्पष्टता असणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. आणि त्याच वेळी जे माझे मित्र पक्षातले साथीदार आहेत त्यांना फक्त एक सल्ला देऊ इच्छितो की काही लोकांचा इतिहास असा असतो
की ज्यांच्या वेळी असं म्हटलं जातं ऐसा कोई सगा नाही जिसे इन्होंने ठगा नाही. त्यामुळे यावर मतदान करताना याचा आपण जरूर भान ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महिला विधेयकाला मुळीच विरोध नाही, परंतु डिलिमिटेशनच्या बाबतीत पारदर्शकता आणि सुस्पष्टता असायला हवी अशी मागणी करतो. धन्यवाद. जय शिवराय. खरं तर ही या गोष्टीमुळे विरोधक जे आहेत ते विरोध करतात, कारण महिला आरक्षण कायदा हा एक कायदा नाही, तर ह्या कायद्याला धरून डिमिटेशनचा कायदा आणण्यात आला आहे. जर हे कायदा आणला तर ज्या पद्धतीने जनगणना होणार त्यानुसार याच्यामध्ये जवळपास 33% महिलांना आरक्षण देणार, त्याच्यामधून महिला येणार. म्हणजे महिलांना आरक्षण देण्यासाठी डिमिटेशन याला दोन्ही कायद्याला एकत्रच आणण्याचा प्रयत्न जो केलेला आहे आणि ती राजकीय खेळी ज्या पद्धतीने केली जाते 2029च्या निवडणुकीचा त्याला अनुसरून, त्याला धरून आणि त्याबरोबर आता असणाऱ्या 5 राज्यातील निवडणुका याला धरून ज्या पद्धतीने हे सगळं केलं जातंय हे खरंच एक अतिशय गांभीर्याची गोष्ट आहे. बघायला गेलं तर आज हे जे संसद आहे आपण पाहतोय की आताही रात्री 12 वाजेपर्यंत हे कामकाज सुरू राहणार आहे. आणि आज तुम्हाला कळलं असेल की खरं तर महाराष्ट्रामध्ये देखील 288च्या जेव्हा जागा वाढतील 50%, त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आमदार वाढतील, आमदार वाढू द्या हो, पण ज्या पद्धतीने लोकसंख्येला अनुसरून हा कायदा आणला जात आहे त्याच्यावरून ज्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे, ज्या परिसराची लोकसंख्या कमी आहे त्यांना नेतृत्व कमी मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जे उद्भवणार आहेत त्या कुठेतरी आपल्या देशाला घातक ठरणार आहेत. एवढंच सांगायचं आहे. महासागर न्यूज